नमस्कार मित्रांनो, प्रज्ञान अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. बघा, आजचा दृष्टिकोन बघणार आहोत आपण. हे 5 आर्टिकल आहेत. पहिलं प्लास्टिक पोल्युशनबद्दल आहे. हे मेन्सचे आर्टिकल आहे 2. पहिलं प्लास्टिक पोल्युशनचा आरोग्यावर कसा परिणाम होतो. त्यानंतर युक्रेन युद्धाचं सध्याचं स्टेटस आणि जी काही अलास्काला शिखर परिषद झाली ट्रम्प आणि पुटिन यांच्या दरम्यान, तर त्याचे आउटपुट काय आहे ते आपण बघणार आहोत. प्रिलिम्सचे 3 पॉईंट आहेत. एक तर आर्टिकल 201 त्यामध्ये तुम्हाला रेफरन्स सांगेल मी, आणि 143 हे तीन आर्टिकल बघू आपण. त्यानंतर बिग डायमेडे आणि लिटल डायमेडे हे जे कोण 2 बेटा आहेत ते बघूया आपण. आणि त्यानंतर चार्ल्स-9 हा जीन काय आहे ते बघू आपण. पहिल्या आर्टिकलला सुरुवात करू. त्यापूर्वी तुम्ही जर आपला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेला नसेल आतापर्यंत तर तो करून घ्यायचा आहे, जेणेकरून हे जे काही व्हिडिओ येतात ते डायरेक्ट तुमच्यापर्यंत पोहोचतील. बघा, पहिलं आर्टिकल आहे हाऊ डज प्लास्टिक पोल्युशन अफेक्ट हेल्थ. म्हणजे तुम्हाला प्रश्न कुठे येईल, हे बघा, प्रिलिम्समध्ये तर येईल. ठीक आहे, प्रिलिम्समध्ये तुम्हाला येईलच प्रश्न, पण GS3 मध्ये पण यावर तुम्हाला प्रश्न येईल डायरेक्टच, की व्हॉट आर दी कॉजेस ऑफ प्लास्टिक पोल्युशन, किंवा प्लास्टिक पोल्युशनचे कारण काय आहेत आणि त्याचे इफेक्ट काय होतात मानवी आरोग्यावर. आपण डायरेक्ट सुरू करूया आर्टिकलबद्दल. मग याचा रेफरन्स काय बघा, आपल्याला माहिती आहे की जागतिक प्लास्टिक करार होणार होता, तो काय झाला नाही. 180 देश एकत्र आले होते. मग यामध्ये मतभेदाचे कारण कोणते आहेत हे बघा. यामध्ये एक मत झालं नाही आणि चर्चा ठप्प झाली, जो जागतिक प्लास्टिक करार होता त्याच्यामध्ये. ठीक आहे, मग यामध्ये बघा मतभेदाची कारणे कोणती आहेत. व्याप्तीचा प्रश्न, की जे काही आपली ट्रीटी असणार आहे, करार असणार आहे, तो फक्त प्लास्टिक पोल्युशनवर मर्यादित ठेवायचा की प्लास्टिक प्रोडक्शन पर्यंत पण न्यायचा. त्यानंतर आर्थिक सहाय्य, ठीक आहे, तुम्ही करार करताय म्हणजे विकसनशील देश आहे, त्यांना आर्थिक सहाय्य कोण करणार. त्यानंतर आरोग्याशी नाते. तर या डिस्कशनमध्ये असं डिस्कस केलं गेलं की प्लास्टिक पोल्युशन जे आहे त्याचा थेट आरोग्यावर काय परिणाम होतो याचे जे प्रूफ आहे ते म्हणजे वेल एस्टॅब्लिश्ड प्रूफ नाही, त्याला लॉन्जिट्युडिनल रिसर्च म्हणतो आपण, ते तुम्हाला सांगतो मी. तर ते वेल एस्टॅब्लिश्ड प्रूफ अजून आलेले नाही आहेत की असं केल्याने असंच होतं. जसं की आपण म्हणू शकतो की डेंग्यूचा मच्छर चावल्याने डेंग्यू होतो, ठीक आहे, तर तसं ते अजून आतापर्यंत झालेलं नाहीये. बघा, प्लास्टिक काय असतं मग बघा. प्लास्टिक एक कृत्रिम पॉलिमर आहे. ते कशापासून बनतो आपण, क्रूड ऑइल किंवा जीवाश्म इंधन किंवा मग कच्च्या तेलावर आधारित असतं. याचा वापर का होतो, कारण ते लवचिक आहे, सहज आकार देता येतं आणि कमी खर्चिक आहे. बघा, आता आपल्या घरामध्ये ज्या बकेट आहेत बघा, तर बऱ्यापैकी ज्या बकेट असतात आपल्या आंघोळीच्या किंवा वापराच्या त्या प्लास्टिकच्या असतात. कारण का, त्या लवचिक आहे, सहज आकार देता येणार आहे, कमी खर्चिक आहे. आणि त्याच ठिकाणी जर आपण स्टीलच्या वापरल्या तर त्यांना गंज चढतो किंवा मग ते महाग पण असतं. ठीक आहे, मग आता प्लास्टिकचा वापर कुठे कुठे होतोय, विमान, आरोग्य सेवा, पॅकेजिंग, सौंदर्य प्रसाधने इत्यादीमध्ये प्लास्टिकचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. मुख्य समस्या काय आहे, वापर प्रचंड प्रमाणात आहे. प्रचंड प्रमाणात वापर असल्यामुळे काय की पोल्युशनचा सोर्स मोठा आहे, बरोबर. त्यानंतर प्लास्टिक हा जैव विघटन होत नाही, बायोडिग्रेडेशन होत नाहीये, आणि मग तो हजारो वर्ष एन्व्हायरमेंटमध्ये तसाच राहतो. ह्या 2 मुख्य समस्या आहे. एक तर काय, प्रचंड प्रमाणात वापर असल्यामुळे तो सोर्स आहे पोल्युशनचा. त्यानंतर त्याचं बायो डिग्रेडेशन होत नाही. रासायनिक गुंतागुंत बघा, प्लास्टिकमध्ये 16,000 पेक्षा जास्त रसायने असू शकतात असं एक रिपोर्ट सांगतो. त्यापैकी 10,000 पेक्षा जास्त रसायनांबाबत, त्या 10,000 रसायनांचा आरोग्यावर काय परिणाम होतो त्याचे प्रूफ आपल्याकडे नाही किंवा त्यावर रिसर्च नाही. नेचर नावाचं जे जर्नल आहे त्यामध्ये एक अहवाल प्रसिद्ध झाला होता 2023 मध्ये. त्या अहवालामध्ये म्हटलंय 4,000 रसायने आरोग्यास धोकादायक ठरू शकतात. मग प्लास्टिकमध्ये कोणते धोकादायक घटक असतात, हा तुमच्या प्रिलिमचा प्रश्न आहे. राज्यसेवा आणि UPSC दोन्ही पण. बेस घटक बघा, इथिलीन, प्रोपिलिन आणि स्टराईन हे तुमचे बेस घटक आहे. त्यानंतर ॲडिटिव्ह पण असतात. बेस फिनॉल नावाचा ॲडिटिव्ह असतो, ज्यापासून बाटल्या आणि खाद्यपदार्थांचे डबे बनवले जातात. फॅथलेट्स. त्यानंतर PCB नावाचं जे ॲडिटिव्ह असतं त्यापासून आपण इलेक्ट्रिक उपकरणं बनवतो, ठीक आहे. त्यानंतर PBDE नावाचं जे उपकरण आहे ते देखील विद्युत उपकरणांमध्ये वापरतो. कधी, की जे विद्युत उपकरणांचं टेम्परेचर वाढतं वगैरे तर ते ज्वालारोधक पदार्थ आहे. त्यानंतर PFAS हा तर फॉरेवर केमिकल्स याला म्हटलं जातं. आपण याच्यावर UPSCने प्रश्न विचारला, हा तुम्हाला माहिती पाहिजे. पॅकेजिंग, सौंदर्य प्रसाधने आणि रंग वगैरे यासाठी वापर होतो. मग आता बघा, याचा आरोग्यावर काय परिणाम होतो, तर एवढे अभ्यास आतापर्यंत आपण केले, एवढे स्टडीज केलेले आहेत, ठीक आहे. 1100 स्टडीज मधून 11 लाख लोकांवर आपण याचा अभ्यास केलेला आहे. आणि त्यामधनं काय आढळलं बघा, थायरॉइड कार्यात बिघड होते प्लास्टिक पोल्युशनमुळे, उच्च रक्तदाब, मूत्रपिंड व वृषणाचा कर्करोग होतो, गर्भावस्थेत मधुमेह, म्हणजे बाळ गर्भामध्ये असतानाच त्याला मधुमेह होऊ शकतो, असं या रिपोर्टमधनं समोर आलेलं आहे. मग आता याच्या मर्यादा काय, या अभ्यासाच्या मर्यादा काय, आपण हा जो अभ्यास जरी केलेला असला मग याच्या मर्यादा काय आहे. बहुतेक संशोधन संबंधन दर्शवते, ठीक आहे, कोरिलेशन दर्शवते, पण डायरेक्ट परिणाम आहे का ते माहिती नाही आपल्याला, ठीक आहे. हा सगळ्यात मोठा एक
प्लास्टिक ट्रिटी साईन करण्यामध्ये एक आपण म्हणू की त्याला अडथळा होता, दीर्घकालीन समस्या लॉन्जिट्युडनल, म्हणजे जो लॉन्जिट्युडनल रिसर्च असतो ना तो मेडिकल इंडस्ट्रीमध्ये त्याला गोल्ड स्टँडर्ड म्हणतात. ठीक आहे, तर ते प्रमाण जर खरे मानले तर काही ठिकाणी अजून अभ्यास सुरू आहे आणि आपल्याला जे पाहिजे ते रिझल्ट भेटलेले नाही अजून. ठीक, मायक्रोप्लास्टिक पुन्हा एकदा तुमच्या प्रिलिमचा पॉईंट आहे. मायक्रोप्लास्टिकची डायरेक्ट डेफिनेशन विचारली जाईल तुम्हाला, तर 10 mm पेक्षा कमी, 15 mm पेक्षा कमी की 5 mm पेक्षा कमी. तर मग ते 5 mm पेक्षा कमी जे लहान कण आहेत प्लास्टिकचे त्याला आपण मायक्रोप्लास्टिक म्हणतो. हे तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे. शोध लागलेले ठिकाणं, तर आत्तापर्यंत मायक्रोप्लास्टिक जे आपण मेडिकल रिसर्च केलं ते कुठे कुठे आढळले बघा. आपल्या रक्तामध्ये मायक्रोप्लास्टिक असतं बघा. रक्तामध्ये मायक्रोप्लास्टिक असणं खूप भयानक आहे. स्तनदूध ज्या स्तनदा माता आहे त्यांच्या दुधामध्ये ते तसं प्रमाण आढळलेलं आहे. अपत्यायश आणि अस्थिमज्जा. त्यानंतर परिणाम काय होऊ शकतो, तर निश्चित पुरावा नाहीये पण 10 अवयवांचे नुकसान, हार्मोनल बदल यांच्याशी संबंध असण्याच्या शक्यता आहे. तर मी तुम्हाला तेच सांगितलं. तर हे देखील तुम्ही कन्क्लुजनमध्ये लिहायचं आहे की कन्क्लुजनमध्ये काय लिहायचंय की याचं रिलेशन आहे, प्लास्टिक पोल्युशनचं डायरेक्ट रिलेशन आहे, पण वेल एस्टॅब्लिश्ड कन्क्लुजन्स किंवा वेल एस्टॅब्लिश्ड फॅक्ट नाही आहेत. मग आता ही जी काही ट्रिटी होती तिथं भारताची भूमिका काय राहिलेली आहे ती पण बघू आपण. आणि भारत डोमेस्टिक लेवलला काय काय स्टेप्स घेतो ते बघा. 20 राज्यांमध्ये सिंगल यूज प्लास्टिक बॅन आहे, त्यात महाराष्ट्र पण आहे. एक्सटेंडेड प्रोड्युसर रिस्पॉन्सिबिलिटी ही कन्सेप्ट आपण इंट्रोड्यूस केलेली आहे. फक्त यामध्ये प्रॉब्लेम काय होतोय की ती व्यवस्थित इम्प्लिमेंट होत नाहीये. ठीक आहे, एक्सटेंडेड प्रोड्युसर रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे काय, ज्या कंपन्या प्लास्टिक प्रोड्यूस करतात त्यांच्यावरती जबाबदारी आहे की त्याचं रिकलेक्शन करणं आणि त्याला डिस्पोज करणं. त्यानंतर बघा भारताच्या मध्ये प्लास्टिक ही मुख्यतः कचरा व्यवस्थापनाची समस्या आहे. ती जे ट्रिटीमध्ये जे काही सगळं डिस्कशन चाललं होतं तिथे भारत असं म्हटलं की कचरा व्यवस्थापनाची समस्या आहे, आरोग्याशी थेट धोका नाहीये. आंतरराष्ट्रीय मंचावर काय म्हणला, प्लास्टिक करारात आरोग्य परिणामांचा समावेश करण्यास विरोध आहे. ठीक आहे, ज्या काही डेव्हलप कंट्रीज होतात त्यांचं असं म्हणणं होतं की प्लास्टिकचा जो काही प्रोडक्शन आहे ते देखील करारामध्ये सहभागी करून घ्यायला पाहिजे आपण. आणि मग इंडियाचं असं म्हणणं आहे की हे जे मुद्दे आहेत ते तुम्ही WHO कडे ठेवा, ते याच्यामध्ये आणू नका. मग निष्कर्ष काय बघा, प्लास्टिक प्रदूषण हे फक्त कचऱ्याचे प्रश्न नाही तर ते रासायनिक संपर्कातनं मानवी आरोग्यास धोकादायक आहे, मात्र जागतिक स्तरावर याबाबत एकमत नाही. हे आपलं कन्क्लुजन आहे. पुढचं आपण आर्टिकल बघूया. तुम्हाला सांगितलं की GS3 मध्ये GS3 प्लस प्रिलिम्समध्ये हे आर्टिकल महत्वाचं आहे, त्याच्या नोट्स तुमच्याकडे पाहिजे. UPSCने ऑलरेडी प्रश्न विचारले. सो आता GS2 मध्ये बघा आपल्याला प्रश्न विचारला जाईल की जी अलास्कामध्ये 2 नेत्यांची भेट झाली तर त्याचा आउटपुट काय किंवा मग त्याचं सिग्निफिकन्स काय होतं. ठीक आहे, तर एका दशकानंतर जे रशियाचे प्रेसिडेंट आहे ते अमेरिकेच्या भूमीवर आलेले होते. ठीक आहे, अलास्का इथे जी 15 ऑगस्टला मीटिंग झाली. आपण डायरेक्ट बघूया. बघा युक्रेन युद्धामुळे ही मीटिंग झालेली, अलास्का शिखर परिषद जॉईंट बेस जो आहे. ठीक आहे, ते आपल्यासाठी महत्त्वाचं नाहीये. भेट कोणाशी झाली तर डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतीन. पहिला दौरा होता, एक दशकानंतर युद्धानंतरची पहिली प्रत्यक्ष भेट आहे. चर्चेचा निष्कर्ष काय होता तर आपल्याला माहिती नाही अजून ते, कारण पब्लिक डोमेनमध्ये नाही. 3 तास चर्चा झाली पण कोणताही ब्रेक थ्रू भेटलेला नाही. जे ट्रम्प अगोदर म्हणत होते की नाही आम्ही सेज फायरवरच ॲग्री होऊ, पण त्यांची भूमिका नंतर मवाळ झालेली आहे. बघा मग आधी ट्रम्प काय म्हणायचे की युद्धविरामाची मागणी करायची, जी युक्रेनची बाजू होते, म्हणजे तात्पुरतं जे आपण ज्याला सेज फायर म्हणतो, सेज फायर ते झालं पाहिजे, पण तसं काही झालेलं नाही इथं. ठीक आहे, आणि आत्ता जी त्यांची भूमिका आहे तर ती आता शांतता करारावर झाली. शांतता करारावर म्हणजे हे परमनंटली याला काहीतरी सोल्युशन निघलं पाहिजे. पीस ट्रिटी काय असते की परमनंट पीस असते दोन्ही देशांमध्ये. सेज फायर एक टेम्पररी अरेंजमेंट असते. तर ट्रम्प आता पीस ट्रिटीकडे झुकाव आहे. बघा रशियाच्या अटी काय होत्या यामध्ये, तर युक्रेन जर पीस ट्रिटी साईन करायची असेल तर ह्या 4-5 ज्या अटी आहेत त्या बघा. युक्रेननं एक तर तटस्थ राहायला पाहिजे, नाटोमध्ये पार्टिसिपेट व्हायचं नाही, नाटोचं सैन्य युक्रेनच्या भूमीवर नसायला पाहिजे. त्यानंतर रशियाने जे 5 प्रदेश जिंकलेले आहे या युद्धामध्ये तर त्याला मान्यता भेटली पाहिजे आंतरराष्ट्रीय समुदायाकडनं. प्लस पाश्चिमात्य राष्ट्रांचे जे निर्बंध आहे रशियावर ते उठले पाहिजे, आणि युक्रेनचं जे सैनिकीकरण झालेलं आहे त्याचं असैनिकीकरण झालं पाहिजे. त्यालाच ते काय म्हणतात डिमिलिटरायझेशन ऑफ युक्रेन. तर ह्या रशियाच्या काय म्हणू आपण की अटी आहेत पीस डील साईन करण्या अगोदर. ठीक आहे, मग आता युक्रेन आणि युरोपची भूमिका बघा काय. युक्रेन जे आहे तो भूभाग देण्यास नकार देतोय. ठीक आहे, जे भूभाग हे जिंकलेले आहेत क्रिमिया, डोन्स्टेक, लुहान्स्क, खेर्सॉन. त्यानंतर युरोपची काय भूमिका आहे, समजा आपण हे मान्य केलं तरी रशियाचा विजय जर मान्य केला तर युरोपची पूर्ण सुरक्षा धोक्यात येऊ शकते. निष्कर्ष बघा काय,
दोन नेत्यांची भेट झालेली आहे, म्हणून त्यांचे संबंध एक काय म्हणू आपण की नॉर्मल होऊ शकतात थोड्याफार प्रमाणामध्ये. मात्र रशियाच्या अटीवर आधारित शांतता करार ट्रम्प युक्रेन आणि युरोपला कसा पटवून देतील हे देखील अस्पष्ट आहे. आणि त्यानंतर पूर्व युक्रेनमध्ये भूभाग मिळवल्यामुळे काय झालंय की रशियाची बार्गेनिंग पॉवर वाढलेली आहे. आपण बघितलं की जे 5 प्रदेश आहे जे रशियाने जिंकलेले आहे, त्यामुळे रशियाची बार्गेनिंग पॉवर वाढलेली आहे. आता आपण प्रिलिमचे जे 3 महत्त्वाचे पॉईंट ते बघूया. पहिला एमसीक्यूज बघा, राज्य विधिमंडळाने मंजूर केलेल्या विधेयकांना मान्यता देण्याबाबत राज्यपालांच्या अधिकारांची रूपरेषा खालीलपैकी कोणत्या कलमात आहे? तर त्याचं आन्सर आहे 200. हे बघा, आर्टिकल 200 मध्ये काय म्हटलंय, ज्यावेळेस विधिमंडळ बिल पास करते तर ते राज्यपालांकडे जातं. तर राज्यपालांकडे कोणते ऑप्शन असतात तर ते 200 मध्ये दिलेले आहे. 201 काय आहे, ज्यावेळेस राज्यपालाचं एक ऑप्शन काय आहे की ते राष्ट्रपतीसाठी ते बिल राखून ठेवू शकतात आणि मग ते बिल राष्ट्रपतीकडे जातं. ठीक आहे, मग राष्ट्रपतीने त्याच्यावर काय कार्यवाही करायची ते 201 मध्ये सांगितलंय. 200 आणि 201. ठीक आहे, आपण ते 200 बघितलं. त्यानंतर बिग डायमोडे आणि लिटल डायमोडे बेट अलीकडे चर्चेत होती, तर कोणत्या समुद्रामध्ये स्थित आहे? आणि बेसिकली हे का चर्चेमध्ये होती किंवा का न्यूजमध्ये होती, तर ट्रम्प आणि पुटिन यांची भेट कुठे येतात, ते बेरिंग सी मध्ये आहे. बघा, बिग डायमोडे जे आहे ते रशियाचा आयलँड आहे, लिटल डायमोडे जे आहे ते अमेरिकेचा आहे, आणि ह्या ज्या 2 टेरिटरी आहे त्या सगळ्यात जवळच्या एकमेकाच्या रशियाच्या आणि अमेरिकेच्या टेरिटरी आहे. त्या दोघांमधलं अंतर फक्त 4 किलोमीटर आहे. आणि कुठे येते, बेरिंग समुद्रामध्ये. बेरिंग समुद्र कुठे आहे, तर वरती आर्टिक आपल्याला माहिती आहे, खाली पॅसिफिक आहे, यांना जो जोडतो त्याला आपण बेरिंग समुद्र म्हणतो. त्यामुळे ती रशिया आणि अमेरिकेतील सर्वात जवळची भौगोलिक ठिकाण आहे. मॅप बघा एकदा, हा आर्टिक ओशन आहे, हा पॅसिफिक आहे. ठीक आहे, आणि हे जे काही आहे सगळं हा बेरिंग स्ट्रेट किंवा बेरिंग सी आहे, आणि इथं डायमोडे आयलँड आहे, आणि इथं ट्रम्प आणि पुटिनची भेट झालेली होती. बघा, खालीलपैकी कोणत्या पिकामध्ये चाल्क 9 जनुक आढळून आलेले आहेत, तर ते तांदूळ या पिकामध्ये आढळून आलेले आहेत. करंट अफेअर्सचा प्रश्न आहे. चाल्क 9 का महत्वाचा आहे बघा, भाताच्या धान्याला चॉकीपणा असला की मिलिंग करताना धान्य जास्त सुटते. फॉर एक्झाम्पल आपण जर म्हणलो की धानमध्ये चॉकीपणा आहे, तर ज्यावेळेस मिलिंग होतं, प्रोसेस करतो आपण मिलिंगमध्ये, त्यावेळेस ते तुटतं जास्त प्रमाणामध्ये. ठीक आहे, आणि हा चाक 9 जर असेल ना त्यामध्ये, तर हे तुटण्याचं प्रमाण जे आहे ते कमी होतं. असं रिसर्चर्सने काय म्हणून आपण त्याला की डिस्कवर केलेलं आहे. चाक 9 हा भातातील जीन आहे जो धान्याचा चाकीपणा कमी करून मिलिंग दरम्यान तुटणे थांबवतो. तो धान्याला अधिक मजबूत व आकर्षक व उच्च गुणवत्तेचे बनवतो. चीनमधील हे जे काही विद्यापीठ आहे त्या शास्त्रज्ञांनी ह्या चाल्क 9चा शोध लावलेला आहे. चाल्क 9 जीन कुठे आहे, कोणत्या धान्यामध्ये सापडतं, असा जर प्रश्न आला तुम्हाला तर ते भातामध्ये सापडतं. तर आजचे हे महत्त्वाचे पॉईंट होते. भेटूया पुन्हा एकदा आपण नवीन सेशनमध्ये. थांबतो. थँक्यू.